माघ महिन्यात येणारा गणपती म्हणजे नव्या सुरुवातीचा, संकल्पाचा आणि आत्मचिंतनाचा गणपती. जसा मागी गणपती आपल्याला सांगतो, अडथळे दूर करा आणि योग्य मार्ग निवडा, तसाच हा उत्सव समाजाला एकत्र आणणारा आणि ऊर्जा देणारा असतो. आणि याच मागी गणपतीच्या निमित्ताने निमेश जनवाड यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात भव्य, सर्वात मोठं घरगुती मागी गणेश उत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. 18 जानेवारी सायंकाळी ठीक 7 वाजता भव्य दिव्य गणपती बाप्पा आगमन सोहळा पार पडणार आहे. या आगमन सोहळ्याचा खास आकर्षण म्हणजे वर्ली बीट्स, लालबाग बीट्स, शिवांकृती ढोल ताशा पथक, RDX साऊंड्स अँड लाईट्स आणि मोरया इव्हेंट्स. हा गणेशोत्सव सलग 10 दिवस चालणार असून 22 जानेवारीला पवित्र प्राणप्रतिष्ठान सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर दररोज भजन संध्या, गणेश याग, महिलांसाठी हळद कुंकू, महाप्रसाद आणि विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे रेलचेल असणार आहे. या उत्सवाच्या माध्यमातून तरुण आणि समाजासाठी एक खास संदेश देण्यात येत आहे. जो जितका मोठा होतो तितकी मेहनत त्याला करावीच लागते. तूच आहे तुझा जीवनाचा शिल्पकार. कोणत्याही अवलंबनाशिवाय तूच तुझी जीवनशैली बदलू शकतो. तूच तुझी पर्सनॅलिटी घडवू शकतो. म्हणून या मागी गणपती उत्सवात सहभागी व्हा, बाप्पाचा आशीर्वाद घ्या आणि नव्या संकल्पनासह पुढच्या वाटचालीला सुरुवात करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. प्रतिनिधी निधी उमराने सोबत, बदलापूर न्यूज चॅनल, बदलापूर. गणेशोत्सवाचं आगमन अवघ्या काही दिवसामध्ये होत आहे. तशा प्रकारचं एकंदरीत नियोजन असणारे भाविकांना काय आव्हान देणार आहात? सर्वप्रथम तर मी येणाऱ्या मागी गणेशोत्सवाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या घरी मागी गणेशोत्सव आम्ही अगदी मोठ्या प्रमाणात आणि थाटामाटात जल्लोषात साजरा करत असतो. हे आमचं मागी गणेशोत्सवाचं 8वं वर्ष आहे. सुरुवातीपासूनच अगदी जल्लोषात आणि चांगल्या पद्धतीने टिळकांच्या स्वप्नातील गणेशोत्सव कसा साजरा करावा या उद्देशाने आम्ही जल्लोषात गणेशोत्सव साजरा करणार आहोत. आणि या गणेशोत्सवामध्ये विशेष म्हणजे आमच्या प्रभागातील नागरिक आहेत किंवा माझे सहकारी आहेत, यांचा देखील मोठा सहकारी आम्हाला या गणेशोत्सवामध्ये आहे. येत्या 18 जानेवारीला रविवारी संध्याकाळी 6 वाजता आमच्या गणपती बाप्पाचा आगमन सोहळा आम्ही ठेवलेला आहे. आणि हा आगमन सोहळा म्हणजे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा घरगुती गणेशोत्सवाचा आगमन सोहळा आम्ही ठेवलेला आहे. या आगमन सोहळ्यामध्ये प्रशिस्त बँड्स आम्ही बोलवले आहेत, जसं वरळी बीट्स आहे, लालबाग बीट्स आहे, शिवांकृती ढोल ताशा पथक आहे, RDX साऊंड अँड लाईट्स आहे, मोरया इव्हेंट्स आहे. अशा अनेक प्रतिष्ठित इव्हेंट सोबत आम्ही हा आगमन सोहळा करणार आहोत. अगदी थाटामाटात जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन आम्ही करणार आहोत यावर्षी. कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे? 10 दिवसाचा गणेशोत्सव असणार आहे. 18 तारखेला आगमन सोहळा असतील आणि 22 तारखेला गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा असेल. आणि त्याच्यानंतर 10 दिवस आमच्याकडे विविध प्रकारचे कार्यक्रम असणार आहेत. त्यामध्ये महिलांसाठी हळदी कुंकू असतील, महाप्रसाद असेल, भजन संध्या असेल, गणेश याग असेल, अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन आम्ही या 10 दिवसांमध्ये केलेलं आहे. भारत हा युवांचा देश मानला जातो. एकंदरीतच आपण एक युवा उद्योजक म्हणून देखील आहात. काय नेमका सामाजिक संदेश देऊ इच्छिता युवांना, तरुणांना? मला कुठेतरी असं वाटतं की जे भारतीय सण आणि उत्सव आहे आणि जी परंपरा आहे ही भारतातच नाही तर परदेशात देखील मोठ्या प्रमाणावर याचं जतन होत आहे. आणि माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून मी देखील गणपती बाप्पांच्या मूर्त्या परदेशात पाठवतो. जवळपास 1.5 ते 2 लाख गणेश मूर्त्या आमच्या जगभरामध्ये जातात. आणि भारतात ज्याप्रमाणे गणेशोत्सव साजरा केला जातो त्यापेक्षा तेवढ्याच मोठ्या थाटामाटामध्ये गणेशोत्सव परदेशामध्ये देखील साजरा करताना मी दरवर्षी पाहतो. आणि ही जी भारतीय संस्कृती आहे, परंपरा आहे, याचं परदेशातील नागरिकांनी म्हणजे जे नॉन इंडियन्स लोक आहेत त्यांना देखील इतकं आवडतं भारतीय संस्कृती. तर या भारतीय संस्कृती अजरामर व्हावी आणि याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर व्हावा जगभरामध्ये, यासाठी आम्ही देखील आमच्या घरातल्या गणपती बाप्पा जे आम्ही 10 दिवसासाठी जे आम्ही सेवा करतो. आणि इथून कुठेतरी आम्हाला असं वाटतं की हा गणेशोत्सव मोठा करण्यामागे किंवा या गणेशोत्सवचा थाट मोठा करण्यामागे माझं हेच एक रिझन आहे की तरुणांनी देखील याच्यामधून शिकणं गरजेचं आहे की जग खूप मोठं आहे, विश्व खूप मोठं आहे आणि खूप मेहनत करायला पाहिजे. तरुणांनी खूप जगात प्रत्येक गोष्टी शिकल्या पाहिजे, चांगल्या चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजे, मोठे उद्योजक व्हायला पाहिजे आणि चांगले उद्योजक होऊन चांगलं अर्निंग करून चांगलं इन्कम करून देखील आपण आपल्या घरातले सण म्हणा किंवा आपली लाईफस्टाईल म्हणा
किंवा आपलं अजून काही गोष्टी असतील त्या आपण लाविश पद्धतीने जगू शकतो. तो कुठेतरी तरुणांनी मला असं वाटतं की त्यांच्या लाईफमध्ये फोकस करायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा मेसेज म्हणजे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर या गोष्टीकडे विशेष लक्ष देऊन कोणाच्याही वर अवलंबून न राहता एक मार्गक्रमण करायला पाहिजे आणि यातून तुम्हाला नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. आणि त्या प्राप्त झालेल्या यशामधून तुम्ही देखील तुमची जीवनशैली बदलू शकता. चांगले तुम्ही चांगल्या पद्धतीने राहू शकता. चांगले तुम्ही तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकता आणि आपले जे सण उत्सव आहेत ते देखील मोठ्या प्रमाणावर साजरे करू शकता. 10 दिवस गणेश सोहळा जो आयोजित करण्यात आलेला आहे, उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. 18 तारखेला आगमन सोहळा पार पडणार आहे. 10 दिवस कोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे आणि नागरिकांना काय आव्हान करावं? 10 दिवसांमध्ये आम्ही पहिल्या दिवशी तर गणपतीची प्राणप्रतिष्ठा आहे. दुसऱ्या दिवशी महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. 25 तारखेला म्हणजे रविवारीच महाप्रसाद देखील आम्ही प्रभागातील लोकांसाठी महाप्रसाद ठेवलेला आहे. भजन सध्यांचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही अनेक सामाजिक कार्यक्रम देखील या गणेशोत्सवाच्या माध्यमातून करायचं आम्ही नियोजन केलेलं आहे. त्याच्यानंतर गणेश याग म्हणून एक मोठी पूजा देखील आम्ही ठेवली आणि या सर्व कार्यक्रमामध्ये माझे मित्रमंडळी, सहकारी, माझे प्रभागातील नागरिक आणि माझ्या प्रभागातील बाहेरचे नागरिक किंवा बदलापूर शहरातील माझे मित्रमंडळी यांना देखील आम्ही सर्वांना निमंत्रित केलेलं आहे.